जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशनमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, टीईटीचा पेपर जो आपण पाहत होतो त्यातला भाग क्रमांक 2 आज आपण पाहणार आहोत. 2017 असे 2019 चा पाहिला, असे विविध आपण प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. त्यातला हा एक भाग आपल्याला महत्त्वाचा ठरणार आहे, तो पण आज बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न गमावता आपण सुरुवात करूया. विज्ञानचे विश्लेषण. बघा, विज्ञानच्या विश्लेषणामध्ये जो पहिला प्रश्न आज आपण पाहणार आहोत, टोटल आपण 10 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे कार्बन. जे कार्बनचे समस्थानिके आहेत त्या कार्बनवर आहेत. ठीक आहे, प्रश्न विचारलाय कार्बन 12, 13 हे कार्बनचे समस्थानिक आहेत. खालीलपैकी त्यांच्याकरिता काय बरोबर नाही. आपलं गडबडीत ज्यावेळेस परीक्षेमध्ये असतो आपण त्यास गडबड होते. काय बरोबर आहे हा आपण प्रश्न वाचतो. गडबड करायची नाही, परीक्षेमध्ये जात असताना गडबड करायची नाही. प्रश्न काय विचारलेला आहे, खालीलपैकी त्यांच्या करिता काय बरोबर नाही. म्हणजे चुकीचं आपल्याला विधान तिथं निवडायचं. थोडक्यात म्हणजे काय, चुकीचं विधान निवडायचंय. चुकीचं विधान निवडत असताना काय निवडायला लागणार आहे दादा? कार्बन आहे, कार्बनचं समस्थानिक आहे. आता समस्थानिक म्हणजे काय? समस्थानिक म्हणजेच समजा कार्बन 12 आणि 13 दिलेलं आहे. समस्थानिक म्हणजेच अणुअंक समान, अणुवस्तुमानांक भिन्न. लक्षात घ्या, समस्थानिक म्हणजेच काय असतंय? समस्थानिके म्हणजे अणुअंक जो असतो त्याचा तो समान असतो. अणुअंक हा समान असतो. ठीक आहे, समान, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो. अणुवस्तुमानांक भिन्न असतो, भिन्न. ठीक आहे, आता लक्षात घ्या, अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या. ठीक आहे, दोघांची एकत्रित. अणुअंक म्हणजेच काय रे? प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, दोघांपैकी एक. इकडं दोघांची बेरीज. ठीक आहे, मी तुम्हाला काय बोललो? भिन्न असतो म्हणजेच काय? कार्बन 12, कार्बन 13 हा अणुवस्तुमानांक झाला. 12 आणि 13 हे अणुवस्तुमानांक झाले. मग त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्यापैकी काय बरोबर नाही. काय बरोबर नाहीये? तर चला तर बघूया नेमकं काय बरोबर नाही. तर त्याचं उत्तर आहे त्यांच्यात न्यूट्रॉनची संख्या समान असते असं त्यांनी विधान मांडलेलं आहे. ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. इलेक्ट्रॉनची संख्या, माफ करा, न्यूट्रॉनची संख्या समान नसते. लक्षात घ्या, समान नसते. सिंपल आहे, प्रोटॉनची संख्या समान पण न्यूट्रॉनची संख्या बदलते. म्हणजेच काय? तर बघा, आता मी पुन्हा एकदा तेच कन्सेप्ट तुमच्या समोर आणणार आहे. ठीक आहे, बघा, अणुअंक समान असतात म्हणजे बदलत नाही. समान म्हणजे याचा प्रश्न मिटला. परंतु अणुवस्तुमानांक हा बदलतो. म्हणजे हा 12 अणुवस्तुमानांक आहे, 13 अणुवस्तुमानांक आहे. अणुवस्तुमानांक बदलतो. आता अणुवस्तुमान म्हणजे काय मित्रांनो? तर मी आत्ताच बोललो, प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या. आता इथं काय घडतंय? इथं प्रोटॉनची संख्या ही बदलत नाही, न्यूट्रॉनची संख्या बदलते. न्यूट्रॉनची संख्या बदलते. यांनी काय दिलंय? त्यांच्यात एनची संख्या म्हणजे न्यूट्रॉनची संख्या समान असते. समान नसते ना, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. त्यांनी तोच विचारलेला आहे, काय बरोबर नाही. तर काय बरोबर नाहीये? त्यांच्यात यांची संख्या समान असते, हे बरोबर नाही. तर यांची संख्या असमान असते. जसं उदाहरणार्थ हायड्रोजन 1H1, 1H2, 1H3. आता ह्या हायड्रोजन मध्ये प्रोटॉन किती असणार आहेत? 1. ह्या हायड्रोजन मध्ये प्रोटॉन 1, प्रोटॉन 1, फक्त न्यूट्रॉन बदलणार आहे. ठीक आहे, या हायड्रोजन मध्ये सुरुवातीला 0, परत 1 न वाढला 1, परत न्यूट्रॉनची संख्या 2. म्हणजे वाढत गेला ना, वाढत गेला. म्हणजे 1 + 0 1, 1 + 1 2, 1 + 2 3. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढे सरकूया. आता पुढचा प्रश्न. लोहित रक्तपेशी त्यांच्या 120 दिवसाच्या कालावधीनंतर नष्ट होतात. पण कशात नष्ट होतात तो प्रश्न विचारलाय. डॅडॅश मध्ये नष्ट केल्या जातात किंवा नष्ट होतात. ठीक आहे, मग प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? वृक्कमध्ये आहे का, मोठ्या आतडे आहे का, यकृत आहे का, अस्थिमज्जा आहे का? फक्त कन्फ्युजन कुठं होणार आहे? यकृत आणि अस्थिमज्जामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार आहे. ठीक आहे, नॉर्मली मोठ्या आतड्यामध्ये तो होत नाहीये. मोठ्या आतड्यामध्ये पचन संस्थेचा भाग आहे तो. ठीक आहे, म्हणजे वक्र किडनी आहे. किडनी म्हणजेच तो काय की एक उत्सर्जनचा जो आहे त्याचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय झाला? लोहित रक्तपेशी. लोहित रक्तपेशी म्हणजे लाल रक्तपेशी आहेत. त्या 120 दिवस जगतात आणि त्यानंतर मरतात, मरण पावतात. ठीक आहे, मरण पावल्यानंतर ज्या जुन्या, म्हणजे मरण पावतात का मरण पावतात त्याच्या मागचं कारण असं आहे दादा, ज्या जुन्या आहेत
झिजलेल्या आहेत, ह्या ज्या पेशी आहेत, ह्या पेशी यकृतमध्ये नष्ट होतात, हे लक्षात घ्या, यकृतमध्ये. आता काही पुस्तकांमध्ये अस्थिमज्जा पण दिलेलं आहे, ठीक आहे, काही पुस्तकांमध्ये अस्थिमज्जा दिलंय, काही पुस्तकांमध्ये हे पण दिलंय यकृत आणि अस्थिमज्जा दोन्ही ठिकाणी. पण लक्षात ठेवा, यकृत हा मुख्य घटक आहे जिथं या पेशी नष्ट होतात, म्हणून त्याचं उत्तर यकृत यायला पाहिजे, वेगळं काही द्यायची गरज नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता बघा, मी तुम्हाला मागच्याही काही प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलं होतं की ही जी प्रश्नपत्रिका आहे नॉर्मली, या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांचा आवडता जो प्रश्न आहे त्यातला हा एक आवडता प्रश्न आहे. उंची देतात, उंची दिल्यानंतर एक तर वेळ विचारतात, नाही तर हाईट विचारतात, लक्षात घ्या. तसंच इथं काय प्रश्न टाकलाय तर बघा, एक दगड उंच पुलावरून खाली सोडला असता तो तळाशी पोचेपर्यंत 44.10 किंवा 44.1 असे म्हटलं जाईल मीटर अंतर कापतो. ठीक आहे, तो दगड तळाशी पोचण्यास किती वेळ लागेल हे त्यांनी प्रश्न विचारलाय. ठीक आहे, आता बघा प्रश्न समजून घ्या सर्वात पहिले, मग उत्तराकडे वळू आपण. प्रश्न असा दिलेला आहे, हा आहे इमारत, एक दगड उंच पुलावरून, पूल आहे समजूया, पूल दिले, काही ठिकाणी इमारत दिलेली असते. ठीक आहे, इथं पूल दिलेला आहे, याचं आपल्याला काय काढायचं आहे, किती वेळ लागेल हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, याची हाईट दिलेली आहे 44.1 मीटर. ठीक आहे, 1 मीटर. त्यांचं म्हणणं आहे हा दगड इथून सोडला असता तो इथपर्यंत येतो, तो एवढा अंतर कापतो, तर एवढा अंतर कापण्यासाठी त्याला किती वेळ लागतो हा प्रश्न विचारलेला आहे. कधी कधी इमारत देतात, इमारतीवरून दगड सोडला असं सांगतात. ठीक आहे, मग इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा तुम्हाला तिथं परत मुद्दा येतो, मग त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागते. सुरुवातीचा जो वेग असतो यू म्हणतो आपण, तो 0 असतो. ठीक आहे, त्याच पद्धतीनं मग इथं त्याचं उत्तर यायला पाहिजे 3 सेकंद. पण ते कसं येतंय चेक करू. सिंपल आहे, जो फॉर्म्युला आहे नेहमी तुम्हाला सांगितलेला आहे, हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा दादा. हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, परीक्षेच्या दृष्टीने आवडता प्रश्न आहे. जवळपास मागच्या 3 वेळेस जी परीक्षा झालेली, 3 वेळेस, त्या 3 वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे, 3 वेळेस. ठीक आहे, मग आता काय आहे, यू 0 दिलेला, मी आत्ताच बोललो, यू म्हणजे सुरुवातीचा वेग जो आहे तो 0 असणार आहे सोडायच्या अगोदर. ठीक आहे, म्हणजे हा 0 होणार आहे, ही पूर्ण टर्म 0 होणार आहे. मग कॅल्क्युलेशन इतकंच करावं लागणार आहे आपल्याला, है ना. आता कॅल्क्युलेशन मध्ये जी आहे 9.8 हे आहे. मग आता सिंपल आहे, टी जो दिलेला आहे, सॉरी यस जो दिलेला आहे, यस आहे 44.1. ओके, हरकत नाही, सगळी मांडणी केली इथं. आता हा टी स्क्वेअर आहे, हा टी स्क्वेअर आपण एका साईडला घेतला तर टी स्क्वेअर जमला, आहे ना. 44.1 इकडे आहे, 9.8 ला 2 न जर भागलं तर येतं 4.9. या 4.9 ला उजवी बाजूला डाव्या बाजूला पाठवलं तर भागाकारामध्ये जाणं, हा भागाकार होणार. पॉइंट उडाला. मग इथं कॅल्क्युलेशन करू शकतात तुम्ही. आता इथं 9 आहे तर 9,981च्या अनुषंगाने उत्तर येईल. इथं 9 गुणून पहा, उत्तर येणार 441. ठीक आहे, 441. आता बघा टी आहे, टी वर्गमुळात 9 आला. ठीक आहे, टी स्क्वेअर होता ना, वर्गमूळ काढलं 3 सेकंदाला उत्तर यायला पाहिजे 3 सेकंद. म्हणजे तो जो दगड आहे, तो दगड इथून सोडल्यानंतर खाली येईपर्यंत त्याला 3 सेकंद लागायला पाहिजे. त्याची हाईट आहे 44.1 मीटर. असा तो प्रश्न आहे. हा प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी हे सूत्र लक्षात राहू द्या. यस बरोबर, यस म्हणजे अंतर, किती हाईट वर तो आहे. ठीक आहे, यूटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर. यूटी जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हाफ जीटी स्क्वेअर एवढं लक्षात ठेवा. जे काही दिलेलं आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ना, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सेम टू सेम जर प्रश्न आला तर तो सुरुवातीचं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. एस बरोबर 1/2 जीटी स्क्वेअर हा लक्षात ठेवा तुम्ही, बस, बाकी काहीच नाही. ठीक आहे, असे 4-5 प्रश्न आहेत, ते नेहमी त्याच पॉइंटवर प्रश्न विचारतात. त्यातला हा एक प्रश्न आहे. चला पुढे सरकूया. बघा, डॅडॅशच्या निर्मितीमुळे चांदीच्या वस्तू काळवंटतात. सिंपल गोष्ट आहे, चांदीची वस्तू आहे ती काळवंटते. आता याच्यामध्ये जे आहे डॅडॅशच्या निर्मितीमुळे, बरं का, निर्मितीमुळे चांदीच्या वस्तू काळवंटतात. आता बघा कुणाची निर्मिती झाली ते आपल्याला शोधायचंय. ठीक आहे, आता बघा, म्हणजे चांदीच्या वस्तू असतात, एखादी चांदीचं भांड आहे समजा, हे समजा चांदीचं भांड आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकलं Ag2S. पण हे चांदीचं भांड आहे, या चांदीच्या भांड्यावर काळवंटतो काही दिवसानंतर. का काळवंटतं,
कारण ह्या चांदीच्या भांड्याचं हवेशी संपर्क आला म्हणजेच ऑक्सिजनशी संपर्क आला म्हणजेच त्याची रिॲक्शन होते. ठीक आहे, रिॲक्शन झाल्यानंतर बघा चांदी प्लस हवा, ठीक आहे, रिॲक्शन झाल्यानंतर आता बघा ती रिॲक्शन होत असताना जी हायड्रोजन सल्फाइड आहे हवेतील त्याची रिॲक्शन झाली तर काय तयार होतोय मग Ag2S म्हणजे सिल्वर सल्फाइड तयार होतोय, सिल्वर सल्फाइड. आणि हा रंग जो असतो काळपट असतो. ठीक आहे, म्हणजे काळवंटात, थोडक्यात त्या भांडी काळी दिसतात बघा. 6 महिन्यानंतर बघा आपण काय करतो, देवाच्या ज्या चांदीच्या वस्तू असतात, देवाच्या असतील किंवा घरातल्या असतील, त्या देवाच्या चांदीच्या वस्तू, घरातल्या चांदीच्या वस्तू 6 महिन्यानंतर पुन्हा काळ्या पडतात. मग आपण त्याला परत पॉलिश करतो. पॉलिश म्हणजे घरातल्या घरातही पॉलिश करतात किंवा बाहेरही देतात. पॉलिश केल्यानंतर पुन्हा ते चमकायला लागतात, पुन्हा त्या चमकायला लागतात. तर त्याचं उत्तर यायला पाहिजे Ag2S. Ag2S. चला, काही प्रॉब्लेम आहे का? चलो पुढे सरकूया आता. पुढे सरकूया. पुढचा प्रश्न तुम्ही बघा बरं, जमतोय का? तुम्ही सांगा बरं, याचं उत्तर काय असायला पाहिजे? सांगा सांगा लवकर, पटपट पटपट. पुढचा प्रश्न एकदम सोपा दिलेला आहे. काय दिलेला आहे? पेशींमध्ये डॅडॅश येते प्रथिन संश्लेषण केले जाते. प्रथिन संश्लेषण, प्रोटीन सिंथेसिस म्हणतो आपण त्याला, ते कुठं होतंय? प्रोटीन सिंथेसिस. हरकत नाही, सोपा प्रश्न आहे. तसं पाहायला गेलं तर केंद्रकामध्ये होतंय का, लयकारिकामध्ये होतं, रिक्तिकामध्ये होतंय का? आता ज्यावेळेस तुम्ही सेल शिकला असाल किंवा मी जेव्हा सेल शिकवतो है की नाही, सेल शिकत असताना सॉरी पेशी शिकत असताना, सेल शिकत असताना पेशींचे विविध अंगके यांचा आपण अभ्यास करतो. मग ते विविध अंगकांचा अभ्यास करत असताना त्याच्यात केंद्रक, लयकारिका, रिक्तिका, रायबोझोम्स हे वेगवेगळे अंगके आपल्याला तिथं बघायला भेटतात. मग ह्या अंगकामध्ये आपल्याला नेमका महत्वाचा जो भाग आहे म्हणजे प्रथिन संश्लेषण जे होतंय ते रायबोझोम्स मध्ये होते असं आपण तिथं बघितलेलं आहे. रायबोझोम्स मध्ये नेमकं भानगड काय आहे तर बघा, पेशींमध्ये मुख्यत्वे करून प्रथिन संश्लेषण कुठं तयार होतंय, सॉरी कुठं प्रक्रिया होते, ती प्रक्रिया होते रायबोझोम्स मध्ये. रायबोझोम्स मध्ये लक्षात ठेवा. आता रायबोझोम्स बघितलं तर लहान लहान कण असतात है की नाही, लहान कण असतात. हे लहान कण म्हणजे त्यावरील जे mRNA म्हणजे मेसेंजर mRNA जो आहे तो मेसेंजर RNA म्हणतो, त्यावरील अनुवंशिक माहितीचे प्रथिनांमध्ये भाषांतर करतो. लक्षात यायला लागले, अनुवंशिक माहितींचे प्रथिनांमध्ये भाषांतर करतो. आता काही लोकांना अवघड जाईल मी जे सांगतोय, का? कारण कधी आपण अभ्यास केलेला नसतो, ऐन वेळेस हे प्रश्न वाचतो, वाचत असताना समजत नाही, आपण म्हणतो विज्ञान अवघड आहे. विज्ञान फार सोपं आहे, तुम्ही फक्त सिस्टमॅटिक त्याचा अभ्यास करा. ठीक आहे, ऍपवर तुम्ही जर पाहिलं, ठीक आहे, त्या ऍपवर तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथे दिसेल आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल. चला, याचं उत्तर आहे रायबोझोम्स. रायबोझोम्स. काही अडचण आली समजा विज्ञानाच्या अनुषंगाने, बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने, गणिताच्या अनुषंगाने, तर 100% मला ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. जर कॉल नाही उचलला, कॉलपेक्षा मेसेज टाकून द्यायचा, मेसेज बेटर राहील माझ्यासाठी. 8275237849. म्हणजे विज्ञान असेल, गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा इतर काही प्रश्न असतील अभ्यासाच्या बाबतीमध्ये, तर मला निश्चितपणे तुम्ही मला सांगू शकतात, विचारू शकतात. मग कोणी असो, ते अधिकारी असतील, शिक्षक वृंद असतील, विद्यार्थी असतील, विचारू शकतात. माझा जेवढं ज्ञान आहे, जेवढी मला माहिती आहे, जेवढं माझं नॉलेज आहे, मी पूर्णपणाला लावून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, 100%. 8275237849 हा नंबर बुस्टर उमेश पाटील नावानं सेव्ह करायचा. ठीक आहे, चला पुढे सरकूया. पुढचा प्रश्न दिलाय, विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील एकक डॅडॅश आहे. मला हसू याच्यासाठी आलं की बऱ्याच जणांचं कॅल्क्युलेशन मध्ये इथं चुकतं. त्याच्या मागचं कारण आहे, इथं विद्युत हा शब्द वापरला गेला की आपल्याला उत्तर समजायला येतं की किलोवॅट तास आहे. विद्युत म्हटलं की शक्ती, नुसतं शक्ती म्हटलं आणि शक्तीचं औद्योगिक क्षेत्रातील एकक विचारलं. ठीक आहे, विद्युत शक्ती विचारले बरं का त्यांनी, विद्युत ऊर्जा नाही. विद्युत ऊर्जा जर विचारलं तर किलोवॅट तास हे उत्तर यायला पाहिजे. बऱ्याच जणांनी किलोवॅट तास, बऱ्याच पुस्तकांमध्ये हे उत्तर दिलंय, परंतु ते उत्तर चुकीचं आहे.
उत्तर बरोबर यायला पाहिजे अश्वशक्ती. त्यांनी विचारलेला आहे प्रश्न विद्युत शक्तीचे, शक्तीचं त्यांनी एकक विचारले औद्योगिक क्षेत्रातलं. म्हणजेच काय तर बघा डिफरन्स. विद्युत शक्तीचं SI युनिट जर पाहायला गेलं तर वॅट आहे. ठीक आहे, त्याचं कन्व्हर्जन केलं किलोवॅट मध्ये, ठीक आहे, किलोवॅट मध्ये तर 1000 वॅट आहे. आता त्यांनी प्रश्न विचारलेला औद्योगिक क्षेत्रात. तुम्ही म्हणणार सर इथं किलोवॅट तर आहे ना सर, मग हे कामून नाही घेतलं. बाबा लक्षात घे, त्यांनी प्रश्न विचारलाय औद्योगिक क्षेत्रातला. औद्योगिक क्षेत्रामध्ये हॉर्स पॉवर, अश्वशक्ती हे एकक वापरलं जातं. मग विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील जे एकक आहे म्हणजे कुठं, जिथं मोटर्स आहेत, इंजिन आहे, मोठे मोठे मशिनरी आहेत, कंपनी आहे, कंपनीमधले वेगवेगळे मशिनरी आहेत, त्याच्यासाठी अश्वशक्ती वापरलं जातं. अरे तिथं जाऊ दे, आपण घरामध्ये सुद्धा जी मोटर बसवतो का 1 हॉर्स पॉवरची का 2 हॉर्स पॉवरची का असं विचारतात ना दुकानदाराला, किंवा आपण बसवताना. मग घरात सुद्धा वापरलं जातं ना, तिथून सुरुवात होते तर औद्योगिक क्षेत्रात तर वापरलंच जाणार आहे. ठीक आहे, अश्वशक्ती, अश्वशक्ती. ठीक आहे, आता किलोवॅट तास हा जो प्रकार आहे तिथं लिहिलेला बघा, किलोवॅट तास हा विद्युत ऊर्जेसाठी वापरला जातो. ते पण व्यावसायिक एकक आहे, पण कशाचं, विद्युत ऊर्जेचं. लक्षात घ्या, कशाचं एकक आहे, विद्युत ऊर्जेचं. समजून घ्या, काही अडचण आहे का नाही. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्यूज झालं की तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही, चुकून जाईल, हे लक्षात राहू द्या. हो, आणि 1 हॉर्स पॉवर म्हणजेच किती आपण नॉर्मली धरतो, 746 वॅट हे कन्व्हर्जन धरतो, हे पण लक्षात राहू द्या, 746 वॅट. ठीक आहे, चला पुढे सरकूया. प्रश्न क्रमांक 17, धातूच्या अभिक्रियशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू डॅश आहे. लक्षात घ्या, धातूंच्या अभिक्रियशीलता म्हणजे रासायनिक अभिक्रिया होतात ना, काही लोक क्रियाशील असतात, काही लोक क्रियाशील नसतात, काही लोक कमी क्रियाशील का असतात, काही जास्त क्रियाशील असतात. आपण पाहतोत ना दैनंदिन जीवनामध्ये पण, आपण आपले मित्र पाहतो, एखादा फारच क्रियाशील असतो आणि एखादा लयच थंड असतो. आपण लय थंड रे बोये, कसं काय करील, याचं जीवनात कसं होईल असं बोलतो. तसंच इथं सुद्धा क्रियाशीलता असते. म्हणजे त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पटकन भाग कसा घ्यायचा, का घ्यायचा का नाही घ्यायचा, का हळूवार घ्यायचा, याच्यावर त्याची अभिक्रियाशीलता ठरली जाते. आणि त्याच्या मागचं रिझन आहे त्यांची इलेक्ट्रॉनची संख्या, अणुअंक, पण त्याच्या डिटेलमध्ये नाही जात. एवढंच सांगेल क्रियाशीलता काय की रासायनिक अभिक्रियेमध्ये सर्वात वरचा जो भाग येणार आहे, सॉरी वरचा धातू येणार आहे, त्या धातूचं नाव आहे पोटॅशियम. ठीक आहे, पोटॅशियम. बघा आता मग सिंपल गोष्ट आहे राजाओ, पोटॅशियम आहे, पोटॅशियम नंतर सोडियम आहे, लिथियम आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे, Ag आहे, Au आहे ना. म्हणजे ही अभिक्रियाशीलतेची यादी मी तुम्हाला दिलेली. त्या यादीनुसार पण प्रश्न एक आला होता की त्यांनी खाली ऑप्शन्स दिले होते. सपोज एक ऑप्शन देतो म्हणजे तुम्हाला समजेल. खालील पर्यायावरून योग्य पर्याय ठरवा अभिक्रियाशीलतेच्या आधारे, असा प्रश्न होता. मग समजा उदाहरणार्थ एक असं दिलं, अभिक्रियाशीलता पोटॅशियमची जास्त आहे सोडियम पेक्षा, सोडियमची जास्त आहे लिथियम पेक्षा. मग खाली असे वेगवेगळे ऑप्शन्स दिले होते, मग त्यातून ओळखा असं त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, असाही प्रश्न येऊ शकेल, थोडस व्यवस्थित त्याला डील करा. डीएनएच्या रेणूमध्ये प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स यांचे गुणोत्तर नेहमी कसे असते. एकदम सोपा प्रश्न होता. जर व्यवस्थित याला वाचन केलं असतं किंवा माझ्या ऍपमध्ये तुम्ही समजावून घेतलं असतं तर व्यवस्थितरित्या याचं उत्तर पटकन येणार आहे. मग त्याचं उत्तर यायला पाहिजे एकास एक. काय यायला पाहिजे, एकास एक यायला पाहिजे. बघा नेहमी त्यांचे गुणोत्तर काय विचारलेले कसं आहे तर एकास एक आहे. जेवढं प्युरिन्स आहेत तेवढेच पिरिमिडिन्स आहेत. लक्षात घ्या, जेवढे प्युरिन्स आहेत तेवढेच पिरिमिडिन्स आहेत. म्हणजेच काय, चला समजून घ्या. मग आता थोडस जेवढं समजेल तेवढं. मी तुम्हाला डायग्राम पण दाखवलेली आहे बघा. इथे हे प्युरिन्स आहे, प्युरिन्स मध्ये हे ऍडेनाइन आहे आणि हा ग्युनाइन आहे. मी इथं वर पण लिहिलेलं आहे समजवण्यासाठी. बघा ऍडेनाइन आणि ग्युनाइन यांची जर एकत्रितरित्या जी बेरीज आहे तीच बेरीज सायटोसाइन प्लस थायमिनची यायला पाहिजे. सायटोसाइन प्लस थायमिनची यायला पाहिजे नॉर्मली. म्हणून हे दोघं नेहमी बरोबर असतात. याचाच अर्थ जितकी पण संख्या आहे तितकीच संख्या इकडे पण आहे. म्हणजे एकास एक हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. एकास एक. मग जोड्या कोणत्या बनतात, ए आणि टी, जी आणि सी हे पण पाहिलेलं आहे. जोड्या कोणाच्या बनणार बघा,
ए आणि इकडे टी, जी आणि इकडं सी. हरकत नाही, याचं उत्तर यायला पाहिजे एकास एक. चलो, श्राव्यातील ध्वनीची वारंवारता डॅडॅश असते. हा पण त्यांचा आवडता प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ध्वनीवरचा वारंवारतेवरचा प्रश्न. अवश्राव्य, श्राव्य आणि काय दिलंय श्राव्यातीत. शब्द लक्षात घ्या, श्राव्यातीत हा सुद्धा त्यांचा आवडता प्रश्न आहे. मागच्या वेळेस त्यांनी अवश्राव्य याच्यावर प्रश्न विचारला होता, म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी विचारलंय श्राव्यातीत. त्याचं उत्तर यायला पाहिजे बघा, सिंपल आहे. मी आत्ताच बोलल्याप्रमाणे त्यांनी मागचा जो प्रश्न विचारला होता बघा, इथं लिहिलेला आहे मी तुम्हाला. त्याचं उत्तर, आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. समजून घ्या, अवश्राव्य. ठीक आहे, अवश्राव्य तरंग जे आहेत 0 ते 20 हर्ट्झ आहेत. लक्षात ठेवा, 3 टप्पे पडलेले आहेत. त्या 3 टप्प्यापैकी पहिला टप्पा आहे 0 ते 20 हर्ट्झ, जो मनुष्य प्राण्याला ऐकायला येत नाही. मग कुणाला ऐकायला येतो? हत्ती, देवमासा यांना ऐकायला येतो. ठीक आहे, मग आपल्याला कधी ऐकायला येईल? मग आपल्याला जे ऐकायला येईल तो आहे दुसरा श्राव्य तरंग. बघा, हा अवश्राव्य, हा श्राव्य. श्राव्य म्हणजे काय? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. म्हणजे आपले जे मानवी कान आहेत हे तरंग, या तरंगाच्या साहाय्याने आपल्याला जे श्रवणशक्ती आहे ती प्राप्त होते. श्रवणशक्ती ती प्राप्त होते, ऐकायला येतं. आणि तिसरा भाग जो आत्ता जो प्रश्न विचारलेला आहे तो तिसरा भाग आहे श्राव्यातीत. तीत, तील नाही, तीत. श्राव्यातीत तरंग म्हणजे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. मग हे कुणाला ऐकायला येतील? मग वटवाघूळ आहे बघा, मांजर आहे, कुत्रा आहे, उंदीर आहे, यांना ऐकायला येईल. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर यायला पाहिजे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. बऱ्याच जण वाटतं श्राव्यातीत म्हणजे मनुष्य प्राण्याला ऐकायला येईल, मग ते उत्तर लिहितात पर्याय क्रमांक 4. यांच्या दरम्यान जे ऐकायला येतं त्याला म्हणतात श्राव्य तरंग. त्याला काय म्हणतात? श्राव्य तरंग. कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, पुढे सरकायचं. पुढचा प्रश्न, अनुक्रमांक 311. हा पण त्यांचा फेवरेट आहे, हा पण त्यांचा फेवरेट आहे. अनुक्रमांक मागच्या वेळेस त्यांनी याच्यावर विचारला होता, निष्क्रिय वायूवर विचारला होता. त्यांनी असेच अनुक्रमांक दिले होते आणि मग त्यांनी सांगितलं होतं की कोणते मूलद्रव्य आहे, हा कोणत्या मूलद्रव्याचा गट आहे. मग निष्क्रिय वायूचा मूलद्रव्याचा गट होता मागच्या प्रश्नपत्रिकेत विचारला तेव्हा. आता ह्या प्रश्नपत्रिकेत त्यांनी विचारलेलं आहे की हे अनुक्रमांक आहेत तर मूलद्रव्य डॅडॅश आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्यासाठी आवर्त सारणी हा चॅप्टर मी शिकवलेला आहे, त्या शिकवलेल्या आवर्त सारणीमधून हा प्रश्न आलेला आहे. बघा, मी बरेच असे ऍप मध्ये जे शिकवलेले आहेत त्या ऍप मधूनच ते प्रश्न, ऑनलाईन जे शिकवले आहेत त्याच्यातूनच ते प्रश्न, बरेचसे प्रश्न विचारले गेले आहेत. लक्षात ठेवा, त्यामुळे मी जे शिकवलंय ते व्यवस्थित करा. आता बघा, अनुक्रमांक 3, 11, 19, 37, 55 असणारी मूलद्रव्य डॅडॅश ही होत, डॅडॅश ही होत. मग काय? तर चला समजून घ्या. आता 3, 11, 3 म्हणल्यावर 11 म्हणल्यावर 19 म्हणल्यावर अनुअंक कोणते कोणते येणार? तर अनुअंक हे येणार आणि त्यांचे मूलद्रव्यांचे नाव हे येणार. कोणते कोणते? चला समजून घ्या. आता लिथियम आहे सर्वात पहिले. आवर्त सारणी जर पाहिली, ठीक आहे, आवर्त सारणी जर पाहिली, आपण अशी काहीतरी आवर्त सारणी पाहतो. ठीक आहे, इकडून जो गण आहे, ठीक आहे, इकडून जो गण आहे पहिला गण, ठीक आहे, इकडच्या पहिल्या गणातील जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांची ही यादी आहे. पहिला ग्रुप म्हणतो आपण त्याला, ती ही यादी आहे. मग ही यादी कोणती आहे? सर्वात पहिले बघायला गेलं तर लिथियम आहे, 3 आहे. ठीक आहे, म्हणजे याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1 असं येईल ना. बरं, सोडियम आहे 2,8,1 असं येईल का? यस, असं येईल. ठीक आहे, याचाच अर्थ काय झालाय? ही जी पहिली गण आहे त्या पहिल्या गणातील आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम हे आहेत. लक्षात घ्या. आणि हे जे पहिल्या गणातील आहेत या धातूंच्या संयुगाचे जलीय द्रावण आम्लारी असते आणि ह्या पहिल्या गणाला अल्कधर्मी धातू असं म्हटलं गेलेलं आहे. कोणतं धर्मी? अल्कधर्मी धातू. यस, हॅलोजन ग्रुप तर ते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन ग्रुप मध्ये निघून जाईल. निष्क्रिय वायूमध्ये तर अॅरोगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे तिकडे निघून जातील. ठीक आहे, म्हणजे त्याचं उत्तर यायला पाहिजे अल्कधर्मी धातू. चला हरकत नाही. 100% असे विविध प्रश्नांसाठी तुम्ही मला नेहमी फॉलो करू शकतात. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात किंवा तुम्हाला वाटलं तर माझा नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज टाकू शकतात. पुन्हा एकदा नंबर देतो. नंबर आहे 8275
237849. ठीक आहे, चला थांबू आपण इथे. तुमची मी रजा घेतो आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.